डाबर 11 तुमचा एक खेळाडू इथे थांबवा. प्लेअरचे नाव सांगेल. तुम्हीच का? फक्त प्लेअरचे नाव सांगा. कोण बॅटिंग कीपर कोण आहे? कीपर कोण आहे? कीपर स्वप्नील. बॉलर त्याचं पूर्ण नाव आहे का नाही? चंदू काय आहे? बोल. आहे नाही तिकडे. पहिल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच निलेश यांचा सत्कार विकास हे करत आहेत. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन त्यांचं कौतुक केलं जातंय. त्यांनी 38 रन काढलेले आहेत 13 चेंडूमध्ये, 4 चौकार आणि 3 षटकार. तीन. हॅलो हॅलो.
हॅलो 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 येते आवाज? हॅलो हॅलो. मला तर काहीच येत नाही दिवस. काय नाव आहे? 1 ओव्हर 22 रन झालेले आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा झालेल्या आहेत. कोणत्या टीमच्या रे? सिपला टीमच्या एका षटकामध्ये 22 धावा झालेल्या आहेत. डाबरची टीम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत आहे. खूपच धावा झालेल्या आहेत एका षटकामध्ये. कॉमेंटेटर आमचे मित्र विशाल विश्वासराव थोड्या लंच ब्रेकमुळे सुट्टी घेतलेली आहे. दुसरा षटक चालू. दुसरा षटक घेऊन आलेला आहे तो भूषण. पहिला चेंडू वाईट चेंडू. वाईट चेंडू आहे. पंचांनी वाईड बॉल दिलेला आहे. अतिशय सुंदर पंचगिरीचं काम चाललेलं आहे. कॉमेंट्रेट मध्ये माझ्यासोबत विशालजी साकोरे, तुमचं स्वागत करतो मी. आणि दणदणीत असा खणखणीत असा चौकार त्या ठिकाणी गेलेला आहे. सिपलाची बॅटिंग खूपच जबरदस्त आहे. सिपलाचे फलंदाज जोरदार बॅटिंग करत आहेत. जोरदार बॅटिंगचा नमुना पेश करत आहेत सिपलाचे फलंदाज. आणि डाबरच्या टीमने खूपच धावा दिलेल्या आहेत 2 षटकामध्ये. स्विच आणि या ठिकाणी षटकार. षटकार. जबरदस्त फटका आणि मैदानाच्या बाहेर गेलेला आहे तो. फलंदाजीचं सुंदर असं प्रदर्शन करताना विकी जाधव या ठिकाणी ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देणारा फटका मारलेला आहे फलंदाजाने. अतिशय उत्कृष्ट असा फटका. आणि आमचे मित्र त्या ठिकाणी डेव्हिड शेपर्ड अंपायरिंग करताना. आलं होतं का? कशाला दिली त्यामध्ये? हॅलो हॅलो हॅलो. खूप वेळानंतर निर्धाव चेंडू गेलेला आहे. दुसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा 6 धावा. खूपच जबरदस्त फलंदाज आहे आपल्या या क्षेत्रामध्ये. पण असे कीर्तिवान खेळाडू आहेत याचा खूप आनंद वाटतो. परत एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. हॅलो. फलंदाजाचं नाव काय? विकी जाधव. अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहेत विकी जाधव. खूपच जोरदार फलंदाजी चालू आहे त्यांच्याकडून. अतिशय सुंदर चेंडू तटवलेला. त्याच्या खाली फिल्डर, पण फिल्डरने सोडलेला आणि आता जवळजवळ बाउंड्रीच्या जवळ अडवलेला आहे. संघासाठी 2 रन वाचवलेले आहेत. संघासाठी 2 रन वाचवलेले आहेत, पण हा चंदूने कॅच सोडलेला आहे. झेलबाद जर फलंदाज झाला असता तर थोडस जरा बरं झालं असतं डाबरच्या टीम. रनांवर अंकुश आला असता. काय म्हणतात विशाल? एक थोडासा नाही, चांगलाच अंकुश आला असता. आणि धाव संख्या आहे 41 2 षटकांच्या समाप्तीनंतर. खूपच धावा झालेल्या आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा. 20च्या रन रेटने धावा झालेल्या आहेत ऑलमोस्ट.
फलंदाज विकी जाधव. स्विच हिटमध्ये माहीर असा फलंदाज. जबरदस्त बॅटिंग. मराठी बोलता येते आपल्याला तसं काय प्रॉब्लेम. निखिल शेठ वेळेचं बंधन पा आनंदजी. महाजन साहेबांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत. सामना क्रमांक 3 साठी मी फार्मा ईगल संघाला तयार राहण्याची विनंती करतो. आणि या ठिकाणी निखिल सरांकडून महाजन सरांकडून 2000 रुपये आपल्या फाउंडेशनसाठी मिळालेले आहेत या स्पर्धेसाठी. तर सरांचं स्वागत करायचं सर्वांनी. रोहित कोळी यांना विनंती त्यांनी स्टेज जवळ यावे. रोहित कोळी. राजकुमार पवार तिसरा षटक घेऊन आलेले आहेत. तटवलेला सुंदर चेंडू सीमारेषेजवळ अडवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव. एका धावामध्ये संतुष्ट व्हावं लागणार आहे वैभवला. आणि आमचे सहयोगी कॉमेंट्रेटर विशाल विश्वासराव आता त्यांचा सकाळचा नाश्ता करून पुन्हा एकदा तयार होत आहेत. मी त्यांच्या जागी जरा थोडा रिप्लेसमेंट म्हणून थोड्या वेळासाठी आलो होतो. आता आमची सर्व्हिस समाप्त होणार आहे थोड्या वेळातच. अतिशय सुंदर कॉमेंट्रीचं काम या ठिकाणी आमचे दोन कॉमेंट्रेटर करतायत. पुढचा चेंडू सुंदर असा पद्धतीने तटवलेला सीमारेषे जवळ क्षेत्ररक्षणाने तो अडवलेला आणि एक धाव. तिसरं षटक जरा चांगला गोलंदाज घेऊन आलेला दिसतोय. एक धाव जात आहे. आणि अंपायर राकेश उर्फ बिली बावडेन सुंदर पद्धतीने तटवलेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाने तो अडवून फलंदीचं धावसंख्या झालेला आहे 44 2 षटकांच्या समाप्तीनंतर. जोरात चाललेला या ठिकाणी सामना. पुढचा चेंडू वाईट बॉल. धावसंख्येमध्ये वाढ. अंपायरचा निर्णय शेवटचा निर्णय. सर्वांना विनंती आहे. सिप्ला नाईट रायडर्स धावसंख्या 45. पुन्हा एकदा फटका षटकार. हॅलो. लय जवळ बोलायला लागतंय. ब्ला 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 ब्ला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट मारायचा प्रयत्न. धावसंख्या 50 पार. धावसंख्या आहे 52. 5 बॉल. राजकुमार शेवटचा चेंडू घेऊन येत आहे. फटकारलेला आहे हवेमध्ये. सुंदर असा झेल बाद झालेला आहे. विजय विजयने सुंदर असा झेल झेल घेतला आहे. या ठिकाणी बघायला भेटत आहे आपल्याला. दोन्ही अंपायरना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर खेळ चालू करा. एवढा वेळ जर का आपण मध्ये घालवला 5 ओव्हरच्या मॅचला. अक्षय गोरे फलंदाजीसाठी आलेले आहेत.
धावसंख्या झालेला आहे 52, एका विकेट अंतर. अक्षय गोरे यांनी टीम बदललेली आहे. नो बॉल आणि फ्री हिट, एक्स्ट्रा रन आणि सगळे सांगायला अक्षय प्रत्येक बॉलला मध्ये आलं पाहिजे का? लवकरात लवकर सामना खेळा. टायमिंगचं बंधन पाळा. थोडस दोनही अंपायरना विनंती आहे, प्रत्येक बॉलला एक तुमची रिव्ह्यू मीटिंग नका घेऊ. 14 मिनिट झालेला आहेत. गचाळ अशी पुन्हा गोलंदाजी. एकदा नो, पुन्हा एकदा फ्री हिट. So beautiful, so elegant, just looking like a wow. षटकार मारलेला आहे विकीने. नक्कीच धावसंख्या पोहोचलेला आहे 61 वर. विकी त्याचा वैयक्तिक 32 रन. एका चेंडूचं षटक. वा, एका नशीब लागतं अतुल बघायला सुद्धा. तुझा चेंडू पुन्हा फटकार. चंदू रिप्लेसमेंट आहे स्वप्नीलला. सुंदर अशी गोलंदाजी चंदूकडनं. धावसंख्या रोखण्यात त्यांनी मदत केलेली आहे. अमोलने सगळे सिपलाचे हिरे शोधून आणले त्या ठिकाणी. नक्कीच साधारणतः 1.5 वर्षानंतर अमोलला थोडस यश येताना दिसतंय. मागच्या वर्षीचा सिपला आणि बघा पुन्हा बघा फटकारला आहे. बघा सुंदर सुंदर. अमोल, अमोल तुला विनंती आहे, 1 डझन बॉलचे पैसे जमा करून जा. अमोल 1 डझन बॉलचे पैसे जमा करून जा. विकी जाधव त्याचा वैयक्तिक 38 रनांवर खेळत आहे. नक्कीच जर्सी एबी डिव्हिलियर्सची आणि काम सुद्धा एबी डिव्हिलियर्स सारखंच. जर्सी नंबर 17, समोरच्या टीमला खतरा. विकी, विशाल काय वाटतं विकीचं अर्धशतक होईल? व्हायलाच पाहिजे, कारण तेवढा तर भारी खेळतोय. ओ सुपला शॉट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव, चोरटी धाव. डाबर क्लासिक. धाव संख्या झालेला आहे 69 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. हा तर मागच्या मॅचला माझ्या मते स्कोर दिला होता चेसला, परंतु इथं हा स्कोर त्यांनी 3ऱ्याच ओव्हरला मारलेला आहे. अतुल 4थ्या, माफ करा. अजून 8 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा ओहो, एकदा हवा आणि एक सुंदर असा झेल. कौतुक करावं तेवढं कमी. हे
विशाल विशाल साकोरे यांच्याकडनं सुंदर असा झेलला 101 रुपयाचं बक्षीस. भूषण यांनी सामना समाप्तीनंतर मंचाकडनं घ्यावे बक्षीस. विशाल साकोरे. नक्कीच. हार्दिक पांड्या. हा महादेवने आलं की जलवा दिखाना सुरुवात केलेली आहे. 75. धावसंख्या आहे 75. 75. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पुढचं षटक घेऊनच आहे ल्युपेनचे सर्व अप्रतिम आहे रे. नक्कीच. विशाल सरांचं खूप मोलाचं योगदान होतं प्रीतमला घडवण्यात. फलंदाजीसाठी आहे अक्षय गोरे. आहे आहे षटकार. अरे सिप्लाची टीम फक्त षटकांमध्ये डील करते. विशाल काय बोलशील? मला तर कळनाच झालंय बॉल आत येतोय का बाहेर जातोय, आत येतोय बाहेर जातोय. पुढचा चेंडू द्या. धाव संख्या आहे 81. अतुल कसं वाटतंय तुम्हाला ही फलंदाजी बघताना? धुवाधार फलंदाजी या ठिकाणी सिप्लाकडनं. ओ हो, सिप्ला तो टॅलेंट से भरा हुआ है. अमोल सोडला तर बाकी सगळे फलंदाज खतरनाक दिसतात मला नक्की सांगत. चाललंय तरी काय हेच कळना झालंय. नुसतंच छकडे, नुसतं सिक्स, नुसतं सिक्स. वादळ घोंगावलं आहे. ओ प्रीतम वाईड. अतुल उत्तम अशी फटकेबाजी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. प्रेक्षकांना सुद्धा आनंद येतोय. यूट्यूब लाईव्ह चालू आहे. इथे बसलेले 100-200 प्रेक्षक. पुन्हा एकदा तीच चूक त्याच आणि पुन्हा एकदा षटकार. तिकडं बॉल आणायला कोणी जाऊ नका. तिकडं बॉल आणायला कोणीच जाऊ नका. जाऊ द्या बॉल. आपण एक ट्रक भर बॉलची ऑर्डर दिलेली आहे. काळजी करू नका. फटकेवारी थांबू नका फक्त. तिकडे MSCB चा बोर्ड आहे. तिकडे कोणीच बॉल आणायला जाऊ नका. किती पण बॉल जाऊ द्या. धाव संख्या 94. 3 चेंडू शिल्लक आहे. प्रीतम जलवा दाखायची वेळ आहे मित्रा. बॉल ओ हो. पुढचा बॉल जर वाईड सोडला ना प्रीतमने 4 चेंडू मध्ये 25 धावा दिलेल्या आहेत. हवेमध्ये हो प्रेशर दिसतोय डाबर क्लासिक वर. मिसफील्ड
2 धावा. धाव संख्या संख्या शंपार. धावसंख्या 102. 102. शेवटचा चेंडू राहिलेला आहे. धाव संख्या आहे ती 102. वाईडचा इशारा. वाईड. DDL चे मधले राकेशजी. धावसंख्या 103. निखिलजी महाजन आज वेळात वेळ काढून आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि पुन्हा एकदा त्योच जलवा, त्योच धमाका आणि पुन्हा एकदा षटकार. धाव संख्या आहे ती 109. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 109. या ठिकाणी डॉक्टर या हसमुख ठिकाणी गुजर सर. मी डॉक्टर हसमुख गुजर सरांचं इथं स्वागत करतो. त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या फाउंडेशनच्या मॅचेससाठी आले. त्यांचं सहर्ष स्वागत. क्लासिकला विनंती त्यांचे 2 बॅट्समन पाठवावेत. अमोल फिल्डिंग लावून घे. सिपला फिल्डिंग लावून घ्या. लगेच लावून घ्या फिल्डिंग. लय रन मारलेत तुम्ही निबार. डाबर आणि फार्मा इगल या टॉस ठिकाणी साठी या. गुजर सरांचं आगमन झालेलं आहे. मी निखिल महाजन यांना विनंती करतो त्यांचा सरांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सरांचा शाल आणि नारळ देऊन फार्मा इगल कॅप्टन फाउंडेशनचा सन्मान ज्यांना डाबर देऊन कॅप्टन करावा असं मी विनंती करतो. टॉस साठी या. तुम्ही बॅटिंगला जात असले दुसऱ्याला बोलवा. फार्मा इगल डॉक्टर हसमुख गुजर सर यांनी वेळात वेळ काढून तो उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं सहर्ष आभार. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने क्रिकेट फेस्ट 2 सिप्ला नाईट रायडर्सला विनंती की त्यांनी हा जोश फिल्डिंग मध्ये दाखवावा, गोलंदाजीमध्ये दाखवावा. सगळी एनर्जी घोषणा देण्यात घालू नये.
फलंदाजीसाठी आलेले आहेत डाबर क्लासिक कडनं स्वप्नील आणि आनंद. हो हो, त्रिफळाबाद. पहिल्या चेंडूवर सुंदर अशी विकेट घेतलेली आहे रणजित कोळीकर याने. सुंदर अशी गोलंदाजी रणजित याच्याकडनं. धावांचा डोंगर आहे समोर आणि क्लासिकने पहिली विकेट गमावलेली आहे स्वप्नीलच्या स्वरूपात. फलंदाजीसाठी आलेले आहेत विजय पवार. त्यांची साथ देत आहेत आनंद सावंत नॉन स्ट्रायकर एंडवरनं. गोलंदाजीसाठी रणजित. संघाला विनंती की वेळेची मर्यादा पाळा. चिवाटीनी गोलंदाजी करत आहेत रणजित. फटकारलेला आहे. 4 धावा. 4 धावांनी खातं खोललेलं आहे ड्रायव्हर क्लासिकनी. धावसंख्या आहे 4 एका विकेटच्या एक विकेट नंतर. फटकारलेला दुसरा चेंडू षटकार देऊन जात आहे. विजयने 2 चेंडूमध्ये 10 धावा संघासाठी मिळवलेल्या आहेत. धावसंख्या आहे 10. सुंदर असा प्रयत्न. फार्मा ईगल संघाला विनंती की त्यांनी त्यांचे कॅप्टन टॉस साठी बोलवावे मंचाजवळ. बॅटिंग करतोय थांब ना लगेच मॅच कंटिन्यू. एक सामना आपला 45 मिनिटांमध्ये संपला पाहिजे. अंपायर्स वेळेची मर्यादा पाळा. सामना क्रमांक 3 आहे फार्मा ईगल वर्सेस डाबर क्लासिक. पुढचं षटक घेऊन येतात महादेव.
धावसंख्या आहे 17. बॉलिंग करत आहे महादेव. स्ट्राईक आहे विजय यांच्याकडे. आपले कपडे चंद्रशेखरचं सुंदर असं इथं क्षेत्ररक्षण. संघासाठी एक विकेट मिळवून दिलेले आहे. आनंद एकही चेंडू न खेळता चाललेला आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या 17. भूषण आलेले आहेत. स्कोर आहे 17 2 षटकांच्या समाप्तीनंतर. डाबर क्लासिकला 93 रनांची आवश्यकता 18 चेंडू मध्ये. सामना क्रमांक 3 फार्मा ईगल वर्सेस डाबर क्लासिक. फार्मा ईगलनी गोलंदाजीसाठी आलेले वैभव तिसरं षटक घेऊन. संघाचे कॅप्टन आमचा व्ह्यू वाढवत आहेत. फटकारलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावामध्ये संतुष्ट व्हावं लागणार आहे भूषण यास. सिप्ला नाईट रायडर्सचे कॅप्टन जर्सी नंबर 96 अमोल पंधरकर. सुंदर असा झेल. अक्षय गोरने सुंदर असा झेल घेतलेला आहे. तिसरी विकेट गमावलेली आहे डाबर क्लासिकने. धाव संख्या तेवढीच 18.
क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना कॅप्टन अमोल पंधरकर पुढचा चेंडू घेऊन येत आहे. वैभव ओ सुंदर अशी फलंदाजी. 4 धावा चंदूने कमवलेल्या आहेत. धावसंख्या आहे 20. चंदू स्ट्राइक वर फटकारलेला आहे. हो सुंदर झेल. चला विकास जाधवने सुंदर असा झेल घेतलेला आहे. डाबरचे 4 फलंदाज आउट झालेले आहेत. धावसंख्या आहे 22. सरांनी कौतुकाचे 2 शब्द बोललेत. पॉइंटच्या दिशेने फटकारलेला उत्कृष्ट धाव. असं क्षेत्ररक्षण. एका धावामध्ये संतुष्ट राहावं लागणार आहे. खूप अशी चिवट क्षेत्ररक्षण सिपला नाईट रायडर्स. अमोल दादा कर्णधार पद असताना देखील आपल्या संघाला उत्कृष्ट असे मार्गदर्शन करताना क्षेत्ररक्षण सोडा मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे जे अमोल दादा करतायत संघासाठी. संघाचे कॅप्टन अमोल पंधरकर योगदान जरी काय नसलं तरी कॅप्टन पद भूषवणारे अमोल नक्कीच पंधरकर. अतुल. ओ, उत्कृष्ट असा मिसफील्ड. 4 रनासाठी मारलेला फटका. संघाचे 12वे खेळाडू अमोल पंधरकर. 12चे अमोल. स्कोर आता या ओव्हर नंतर वाढेल. धावसंख्या आहे 27. 4 विकेट नंतर दादांनी अंदाज घेतला की बाबा 83 रन 12 बॉल मध्ये होणार नाहीयेत. मग मी गोलंदाजी करतो. गोलंदाजी करणं अमोल पंधरकर. फलंदाजासाठी विजय. फटकारलेला आहे. झेल. पहिली लागलेल्या अवदसा. यार कैप्टन ने अपना जलवा दिखाया है. गेंद पे उंगलियां फेरी थी. विकासजी मसे यांचं सहर्ष स्वागत. नाटको फार्माचे सर्व विकासजी मसे. नाटकोचे शेअर वाढवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे विकास मसे त्यांचं पुष्पगुच्छ आणि दगड देऊन स्वागत करावे. एका धावामध्ये दादाची अशी गोलंदाजी पहिल्यांदा पाहत आहे मी. दादा तसा माझा शिष्य. ह्यालाही मी शिकवलं नव्हतं. मी अभिमानाने सांगतो. नाटकोचे 50% शेअर होल्डर दीपकजी सुतार यांचंही सहर्ष स्वागत. सातार रोडचा क्लासिकला एक विनंती. ओ चिवटगिरी दाखवलेली. 4 चेंडू. क्लासिक संघाकडे शेवटचे 2 चेंडू फटकारण्यासारखे. संधीचं सोनं केलं पाहिजे क्लासिक संघाने. विकासजी मसे आणि दीपकजी सुतार यांचं सहर्ष स्वागत. हा
जोडी जबरदस्त फटकारलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने 4 धावा. धाव संख्या आहे 38. अब मंजिल दूर नाही. 72 रनांची आवश्यकता आहे 6 चेंडू मध्ये. चिवट गोलंदाजी अमोलकडनं. फक्त 11 रन दिलेले आहेत. त्यांचा बेस्ट स्कोर आहे. त्यांच्या करिअरचा बेस्टेस्ट स्कोर आहे बॉलिंग स्कोर. विकी जाधव पुढचा चेंडू पुढचं षटक घेऊन येत आहे. निखिलजी महाजन यांनी फाउंडेशन साठी 2000चे डोनेशन दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मानावे तेवढे आभार कमी. निखिलजी महाजन बोलो जुबा केशरी. पुढचा चेंडू विकी जाधव घेऊन येत आहेत. राजकुमार फटकावरला 1 रनासाठी. स्ट्राईकवर आहे विजय पवार. विजय त्याच्या वैयक्तिक 32 रनांच्या वर खेळत आहे. संघाची धावसंख्या आहे 39. डाबर संघाला 71 रनांची आवश्यकता आहे. चेंडू उरले 4. तसं क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही, परंतु वाईडचा इशारा. टायटॅनिक पोज मध्ये राकेश. आनंदजी सावंत यांना विनंती त्यांनी स्टेज जवळ यावे. आनंदजी सावंत डाबर क्लासिकचे कॅप्टन आनंद सावंत. धावसंख्या 41. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. रन हवेत 69. सामना क्रमांक 3 फार्मा ईगल वर्सेस डाबर क्लासिक लवकरच सुरू होत आहे. फार्मा ईगल वर्सेस डाबर क्लासिक. आनंद सावंत ओ हो धोनी. सामना क्रमांक 3 फार्मा ईगल वर्सेस डाबर क्लासिक. डाबर क्लासिक संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. सामना क्रमांक 3. बॅट्समन कोण आहे? बॅट्समनचं नाव काय विचार ना. बॅट्समनचं नाव फलंदाजीसाठी आले तर राहुल. हो निर्धाव चेंडू. 1 चेंडू आणि 68 रन. दादांचं कौतुक करावं तेवढं कमी. सामना क्रमांक 2 जिंकलेला आहे सिप्ला नाईट रायडर्स. दादांचा संघ. दुसऱ्या सामन्यामध्ये दादाला पहिल्यांदा ओपनिंग करताना पाहायला आवडेल मला. म्हणजे रनही कमी होतील आणि गेमला मजा येईल. डाबर 11 डाबर क्लासिक संघाला विनंती त्यांनी फिल्डिंग लावून घ्यावी. आनंद सावंत. फार्मा ईगल संघाने त्यांचे 2 फलंदाज ओपनिंग फलंदाज ग्राउंड मध्ये पाठवावेत.